चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात. गुढीपाडवा व नववर्षाच्या माझ्या सर्व गोडताईंना हार्दिक शुभेच्छा. सकाळी लवकर उठून छानपैकी अंगणात गुढीची रांगोळी काढली. त्यानंतर देवपूजा करून घेतली. आजपासून चैत्र नवरात्रही सुरू होत आहेत. चैत्र नवरात्रीच्या पण तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर छानपैकी आवरून घेतलं आणि आहोंनी गुढी उभारली. गुढीची छान अशी पूजा करून घेतली. गुढीसोबत 1-2 फोटोज काढून घेतले. ह्याच तर आपल्या आठवणी असतात आणि ते जपायच्या असतात, बरोबर ना? त्यानंतर स्वयंपाकाला लागली. स्वयंपाकामध्ये बनवणार होती आज पनीरची भाजी, श्रीखंड, वरण भात, पुरी. पनीरचा मसाला भाजून ठेवला. त्यानंतर कुकर लावला. त्यानंतर घरातली बाकीची कामं आवरून घेतली. त्यानंतर भज्यांसाठी कांदा चिरून ठेवला आणि पुरींसाठी पोळ्यांसाठी पीठ मळून ठेवलं. त्यानंतर लगेचच कुरडई पापड तळून घेतले, भजे तळून घेतले. हे श्रीखंड मी घरी बनवलं होतं ताईंनो, खूप टेस्टी झालं होतं. 12 वाजता गुढी खाली उतरवून घेतली. त्यावर पाण्याचा शिंतोडा दिला. त्यानंतर गुढीला आणि देवाला छानपैकी असा नैवेद्य दाखवून घेतला. तुम्ही आज गुढीसाठी काय नैवेद्य केला होता मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, डेली ब्लॉग्स आणि रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.